लोखंडाचं पॅन इथे गरम करायला ठेवलं आहे, आधीच ठेवलं आहे म्हणजे गरम झालेलं आहे ते. गुड मॉर्निंग, कशा आहात? 1 चमचा आणि थोडंसं घेतलं. तेल गरम होत आहे. आणि तेल गरम होतं आहे इथे आपलं. इथे साहित्य काय लागते सांगू. हिवाळा आहे आणि तुरीच्या शेंगा मुबलक प्रमाणात आता निघालेल्या आहे. तर तुरीच्या दाण्यांचं आळण, कोणी याला सोल्याचं वरण म्हणतात, कोणी आळण म्हणतात, कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे नावं हे असतात त्याचे. सोल्याची भाजी म्हणतात, सोल्याची. तर हे असे तुरीचे दाणे आहेत. हे हात धुतलेले आहे मी स्वच्छ. असे तुरीचे दाणे आणि मिरचीचे तुकडे, मोठे मोठे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे. लसूण असा कच्चाच पूर्ण भाजायला टाकला आहे. जेव्हा शेंगदाणे आणि मिरची भाजतो, हे दाणे जे भाजतो तुरीचे, तेव्हा मिरच्या टाकून द्यायच्या 4-5 अशा तोडून असा लसूण घालून द्यायचा. मग तो भाजला की त्याचे सालं निघून जातं. लसूण मिरची आपण यात जिरं घालून दाणे भाजलेले आहेत. आणि इथे भाजले टमाटे गॅसवरच भाजले आहेत. आता याचे सालं काढून घेऊ आपण नंतर. याचे सालं काढून घ्यायचे. आणि तसेच कांदा, काही भाजलेलाच लसणाचे तुकडे आहेत हे घातलेले, आणि काही पेस्टमध्ये घालू आणि काही इथे भाजलेले तुकडे आहेत. तसेच 2 मिरच्या कच्च्या इथे टाकून घेतलेल्या आहे. आणि ही लसण जिऱ्याची थोडीशी पेस्ट, कारण यात कमी जर असला, थोडासा कमी आहे, इथे तुकडे आहे नाही, त्यामुळे लसण जिऱ्याची पेस्ट तयार होती ती घेतलेली आहे. तर जास्त साहित्य लागत नाही. गॅसवर भाजलेले टमाटे टेस्टी लागतात त्याचे. हे साल काढून घेतले. अशा प्रकारे एवढं साहित्य आहे. तेल आपलं तापलेलं आहे. त्यात मोहरी घालून घेतो. चांगला गरम झालेला आहे. मोठा करते गॅस आता आणि कांदा घालून द्यायचा. मोहरी फुटू द्यायची थोडीशी. लवकर होणारी भाजी आहे ही. हे लसणाचे तुकडे सुद्धा आपण आता कांद्यासोबतच घालून देऊ, कारण फ्राय झालं की चांगला वास येतो. आणि काही लसण यात बारीक करायला जर ठेवला आहे तर त्यासोबतच बारीक करू, कारण ती पेस्ट केल्यावर आपल्याला भाजायची आहे. हे एक वेळ मिक्स करून घेऊ आपण. गॅस मोठा आहे त्यामुळे हे झालेलंच आहे. कडक तापला आहे, त्यामुळे हे पेस्ट करेपर्यंत आपण हे टमाटे सोडून घेऊ. टमाट्याचे सालं काढून घ्यायचे. भाजले असल्यामुळे आरामात सालं निघतात याचे. आणि अख्खे कापायचे नाही, असेच टाकून देऊ, कारण मिक्स होतात. कांदा कमी याच्यावर होत आहे आपला. जसे वांगे सोलतो आपण भाजलेले भरीतसाठी, तशाच प्रकारे हे अलगद त्याचे सालं निघून जातात. असे बघू शकता तुम्ही. एखादं राहिलं तरी काही फरक नाही पडत. अशा प्रकारे एवढे सालं निघालेले आहे. हा कांदा इथे गुलाबी चांगला झालेला आहे. एवढा आहे. आणि आता याच्यात आपण टोमॅटो घालून देऊ. हे वांगे फोडतो तसे फोडून घ्यायचे, अजून किडके वगैरे असले, खराब असले तर. हे स्वच्छ आहेत सगळे. आता हे जास्त भाजलेलेच आहे त्यामुळे जास्त याला हवं नाही लागत. चाकूने सुद्धा कापू शकता तुम्ही. हे फोडलेले खराब निघते का बघायचं तुम्ही. बघितले हाताने.
आता 1-2 मिनिट ते टोमॅटो होऊ देऊ आपण, कारण हे पेस्ट करेपर्यंत. आणि आता ही पेस्ट कशी करायची सांगा. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात हे भाजलेले तुरीचे दाणे, हिरवी मिरची आणि लसूण, जिरं हे पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेऊ आपण. ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी आहे, हे कळायसाठी आपण एवढे दाणे असे ठेवून घेऊ. एवढे दाणे आपण याच्यात असेच घालू दिसायसाठी. आणि हे सुद्धा मिश्रण आपल्याला एकदम एकजीवने वाटून घ्यायचं, थोडंसं जाडसर करायचं. हे मिक्स करून टाकायचं आपण. झटपट होणारी भाजी आहे. तुरीचे दाणे जर रात्री आपण काढून ठेवले संध्याकाळी की सकाळी पटकन ही भाजी तयार होते. एक वेळ बघून घेऊ. खाली चिपकलं नाही म्हणजे पाहिजे म्हणून एक वेळ चमच्याने असं खालून मिक्स करून घ्यायचं हलवून. आणि मिक्सर असं उलटं फिरवायचं, म्हणजे पहिल्या साईडने फिरवतो आपण तसं न फिरवता असं उलटी साईड डाव्या साईडने फिरवून घ्यायचं असं. म्हणजे असं थोडासा चुरा असं एकदम त्याचा लगदा नाही होत. तसं उलट्या साईडने मिक्सर फिरवलं की लगदा नाही होत. ते असं थोडा चुरा असे बघ पाहिजे आपल्याला. तरी 1-2 वेळा उलट्या साईडने फिरून घेऊ आपण डाव्या साईडने. पहिले सरळ फिरवलं मी. सरळ फिरवलं आहे पहिले 1-2 वेळ सरळ फिरवलं. आणि भरपूर असल्यामुळे हे वेळ लागतो थोडं व्हायला. तर सरळ फिरवल्यावर असं झालं. आता उलटे साईड फिरवून घेऊ 1-2 खूप वेळ नाही ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही. खालची बारीक होते आणि वरती थोडीशी जाडसर राहते. आपल्याला असंच पाहिजे हे मिश्रण झालेली. हात धुवून चेक करून घ्यायचं असं. आणि हा पूर्ण आपण आता याच्यात घालून हे एक वेळ मोठा गॅस करते आता आणि फ्राय करून टाकू आपण. आणि आता लसूण जिरे घालून देऊ आपण मिश्रणासोबत. तुम्ही मिश्रण घालायच्या आधी लसूण जिऱ्याची पेस्ट करू शकता. त्यात फक्त लसूण जिरा आणि सांबाराच्या दांड्या होत्या. आता याच्यात जे उरलेलं असेल त्यात पाणी काढून घ्यायचं. म्हणजे झाकणावर पाणी ठेवलं की ते हे धुवून, म्हणजे मिक्सरमध्ये जेवढे काही राहिलं असेल राहतच नाही. उलटं मिक्सर फिरवल्यावर ते खालून चिपकत नाही असं. आणि जर सरळ आपण मिक्सर फिरवलं की खाली चिपकून बसते. ते बारीक आपल्याला करायचं. बघू शकता तुम्ही. तो एकदम बारीक कूट नसल्यामुळे कढईला पॅनला काहीच लागलेलं नाही. पूर्ण कढई अशी लोखंडाची असल्यामुळे काहीच नाही लागलं. तर अशा प्रकारे लोखंडाचीच कढई घ्या शक्यतोवर भाज्या करायसाठी. आणि नंतर लगेच काढून ठेवा, नाही तर काळपट होतात भाज्या बनवल्याबरोबर. आता हे जे दाणे आहेत आपले अख्खे घेतलेले, एवढे दाणे मी ठेवले होते भाजलेले तुरीचे, ते याच्यात घालून देऊ. दिसायला छान दिसतात ते जेवताना. ते थोडंसं ताट घेऊन जास्त भांडे झाले नाही पाहिजे म्हणून आता हे जे झाकण ठेवायचं त्यावरच आपण सगळं साहित्य काढलेलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलं की ते झाकण ठेवायला काढायचं होते. अशा प्रकारे हे छान भाजल्या गेलेले आहे. आता
टोमॅटोही बघू शकता तुम्ही एवढं झालेलं आहे आणि रस्ता त्यात पाण्याचा टाकला की अजून चांगलं होते ते. त्यामुळे आता झाकण ठेवून त्याच्यावर पाणी घालून घेऊ आपण. हे मिक्सरचंच भांडं धुवून टाकू म्हणजे याच्यात जे राहिलेलं आहे. हात धुतले आहे मी स्वच्छ. चमचा घालून घेऊ एक वेळ. अशा प्रकारे हे पाणी गरम होते आणि तेही भाजलं जातं. स्वच्छ झालेलं आहे मिक्सरचं भांडं. आता एक वाफ आली की ते पाणी आपण घालून देते. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त तुरीचे दाणे आधी काढून ठेवा. शेंगदाणे त्यातले किडके वगैरे काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे भाजायच्या आधी. कारण आभाळ असल्यामुळे कीड असते काही तुरीचे दाणे किडके असतात. पण ते स्वच्छ नाही होऊन घ्यायचे. आता एक वेळ मिक्स करून घेऊ आपण. पाणी घालून आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. थोडंसं घालून घ्यायचं. ओल्या तुरीच्या दाण्याचे भरपूर प्रकार होतात. हे असंच मिश्रण करून पाणी न घालता कोरडं मिश्रण असलं असं फ्राय केलेलं की त्यासाठी भरपूर दाणे लागतात. आणि ते दाण्याचं मिश्रण फ्राय करून असं ठेवून द्यायचं सगळं हे करून. अजून आपल्याला याच्यात तिखट वगैरे हळद मीठ घालायचं आहे. म्हणून हे पाणी एवढं आत्ताची घालून घ्यायचं. हे पूर्ण एक दिवस झालं मोठं करून द्यायचं आहे. थोडंसं जळलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडं पाणी घातलं याच्यात. आणि टमाटे मिरची सगळं एक होऊन जाते तोपर्यंत. आता आपण त्यात घालू. एक वाफ येऊ देऊ खालून आणि नंतर हे मिक्स करून. मिरची भाजून तशी टाकली आहे, पेस्टमध्ये टाकली आहे, पण पाणी घालायचं आहे आपल्याला. तर छोटा चमचा हा, त्यामुळे 3 चमचे तिखट घातला. एवढी हळद आणि मीठ आपल्या आवडीनुसार. कोणाला कमी लागते कोणाला. मी हातानेच घालते मी एवढं. तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता. आणि आता पूर्ण पाणी जिरलं ते खालचं पाणी जिरलं की मग मिक्स करून टाकायचं आहे. आणि आता हे तिखट मीठ वगैरे हळद तिखट मीठ घातल्यावर आपण अजून तिखट मीठ हळद घातलेली आहे आता. आणि ते घातल्यावर आता बघू शकता हळद तिखट मीठ घातल्यावर पॅन जसंच्या तसंच आहे. आता हे पुसून थोडंसं पाणी अजून लागणार आहे आपल्याला. मग असं सारण भाजलं हे सारण मोकळं करून याच्यात पराठे होऊ शकते. कचोरी होते याची. ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनवतात मैदा भिजवून. आणि हे असं मिश्रण पाहिजे त्याला. असं फ्राय केलेलं मिश्रण बनवून ठेवून द्यायचं आणि ते 2-3 दिवसही राहते. मोकळं करून थंड झालं की फ्रीजमध्ये भरून आणि त्याच्या कचोऱ्या किंवा पराठे याचे बनतात. ते 1 दिवस जास्त दाणे काढले की बनवून दाखवा तो व्हिडिओ. हे पाणी आपण घालून घेऊ आता. पाणी भरपूर लागते याच्यात कारण पातळच असते. तुरीच्या दाण्याची आमटीच म्हणतात याला.
एवढं पाणी लागणारच आपल्याला गरम करून तेवढं. वेळेवर अजून सांबार वगैरे सांबार घातला की अजून छान. हे गरम झालेलं आहे पाणी. आता एक वेळ मिक्स करून टाकू आपण. आणि एवढं पाणी घालून 2 उकळ्या आल्या की हे आमटी. तर ते घट्ट जे मिश्रण असते त्याचे पराठे करून बघा तुम्ही, कचोऱ्या करून बघा मैद्याच्या भिजवून, खूप अप्रतिम लागतं. तसेच कडीगोळे हे मिश्रण फक्त कच्चं जेव्हा आपण वाटलं मिक्सरमधून लसण हिरवी मिरची टाकून ते कच्चंच मिश्रण हे करायचं आणि त्याला थोडंसं चमचाभर ते तिखट मीठ हळद घालायची त्याच्यात, लसण मिरची बारीक केलेली, आणि त्या कच्चं वाटलेलं मिश्रणमध्ये थोडंसं चमचाभर बेसन घालून म्हणजे बाइंडिंगसाठी हे थोडंसं असं हे असते, त्यामुळे पक्क व्हायसाठी 1 चमचा छोटासा पोहे खायच्या याने त्याला चिकट होते ते. आणि मग त्याचे गोळे करून कढी करायची, गरम कढी करून त्याच्यात ते गोळे, कढी उकळल्यावर त्यात ते गोळे हलके हलकेसे करून हाताने घालायचे आणि चांगलं उकळू द्यायचं आहे. खूप टेस्टी लागतात. ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे ते पण छान लागतात, ते पण करून बघा. असे वेगवेगळ्या प्रकाराचे होतात. अशा प्रकारे 2-3 उकळ्या आल्या कमी याच्यावर उकळी येऊ द्यायची आणि झाली की भाजी तयार. अजून घट्ट येते. उकळी आली की सोल्याची भाजी, आमच्या तिकडे सोल्याची भाजी म्हणतात, कोणी सोल्याचं वरण म्हणतात, कोणी ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही एक दिवस चोपडं पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही एकदम बारीक हे करू शकता, म्हणजे चोपडं होते असं. त्यामुळे आता बंद करून टाकू पण, गॅस झालेली आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. आणि थंडी झाली की अजून चांगली लागते ती शिळी भाजी, अजून छान लागते. जास्त करून सकाळी, जास्त करून संध्याकाळी जरी खाल्ली तर गरम करून घ्यायची थोडी, खूप छान लागते. थोडी जास्तही तुम्हाला पाहिजे असली तर घट्टही करू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे काही आपण तुरीचे दाणे घातलेले आहेत ते सुद्धा याच्यात दिसत आहेत. तर अशी ही तुरीची आमटी करा, खाऊन बघा. अजूनही पातळ, आता जरी पातळ दिसत असली तर गरम आहे, थंडी झाल्यावर अजून हे होते थोडीशी. एवढी घट्ट आता आहे हे, वर पातळ दिसते, पण ती जशी डाळभाजी आपण करून ठेवल्यावर नंतर घट्ट होते तशीच ती होते. त्यामुळे एवढी पातळ नाही राहत. तर करून बघा ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी. थँक्यू व्हेरी मच. मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.